MST CET ची परीक्षा देऊन आलेला आहात आणि आता आन्सर की रिलीज झालेली आहे. हे जे आन्सर की आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. का ते इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. कारण की तुम्ही नेमकं काय करून आलेले आहात परीक्षेमध्ये, 200 पैकी किती मार्क पडणार आहेत हे तुम्हाला या आन्सर की मध्ये समजतं. या व्हिडिओमध्ये याच महत्त्वाच्या अशा आन्सर की विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत की ज्या तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. दरवर्षी मी देखील MST CET ऍडमिशन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतो. माझं नाव आहे संकेत आणि तुम्ही पाहत आहात इझी कन्सेप्टवाला. सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजेच की हा दुसरा टप्पा आहे तुमचा. पहिला टप्पा काय होता की MST CET ची परीक्षा देणे की जी तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे. आणि आता पुढचा टप्पा आहे ते म्हणजे आन्सर की. आणि आन्सर की झाल्यानंतर पुढचा टप्पा काय असणार, MST CET चा रिझल्ट. आणि रिझल्ट नंतर ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार. आणि जी काय ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार ना त्यामध्ये देखील तुम्हाला हे आन्सर की आहे ह्या त्यावेळेस तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही आत्ताच अंदाज लावू शकताय की आता मला 200 पैकी किती मार्क पडतायत, 150च्या वर पडतायत, 150च्या खाली पडतायत, का 100च्या पण खाली जात आहे, का 50च्या पण खाली जात आहे. असं जर आत्ता अंदाज लागला तुम्हाला तर तुम्हाला आत्तापासून तयारी करता येईल की ॲडमिशन कुठं भेटणार आहे, मला त्या दृष्टीनं काय तयारी करावी लागेल. या सगळ्या गोष्टी ह्या आन्सर कीमधून तुम्हाला भेटतात. आता चेक कुठं करायची, आपली जी MST CET ची एक्झामिनेशनची वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग या ऑप्शनमध्ये जाऊन ही जी तुमची आन्सर की आहे ती पाहायची आहे. डाउनलोडचा तिथे स्पेसिफिक कुठला ऑप्शन नाही आहे, पण बऱ्याच यूट्यूबर्सनी त्या ठिकाणी कशी ही आन्सर की पाहायची आहे आणि कशी डाउनलोड करायची आहे याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल तर लॅपटॉपमध्ये काय करायचं आहे, Ctrl+P करून प्रिंट करून तुम्हाला सेव्ह एज PDF करून हे करता येईल. किंवा तुम्ही जर त्या ठिकाणी फोन वापरत असाल तर फोनमध्ये देखील तुम्ही ही डाउनलोड करू शकता. 4 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आहेत बघा, मी तुम्हाला सांगतो. डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, आन्सर की आणि सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन. एक एक करून आपण बघूया. डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर. डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे काय की तुम्ही जी परीक्षा देऊन आलात ती कम्प्युटर बेस होती, कम्प्युटरवरती देऊन आलात बरोबर. पण तुम्हाला ते आता काय क्वेश्चन होते ते तर तुमच्याकडे नाही आहेत. मग आता ही जी आन्सर की आहे याच्यामध्ये क्वेश्चन देखील आहेत आणि ऑप्शन देखील आहेत. त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट तुम्ही जो पेपर दिलात तो संपूर्ण तुम्हाला भेटणार आहे, ही पहिली गोष्ट. कॅन्डिडेट रिस्पॉन्सेस, तुम्ही 4 ऑप्शन होते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे येतं, तर 4 पैकी कुठला ऑप्शन निवडला ते देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये कळणार आहे. समजा तुम्ही त्या पूर्ण पेपरमध्ये जो 50वा क्वेश्चन होता त्या 50व्या क्वेश्चनचा तुम्ही ऑप्शन निवडला होता की C ऑप्शन, तर तो C ऑप्शन तुम्हाला तिथे दिसणार की तुम्ही हा C ऑप्शन त्या ठिकाणी निवडला होता. आन्सर की देखील भेटणार आहे, जी तुम्ही एक्झामिनेशन देऊन आलेले आहात त्याचे करेक्ट आन्सर काय आहेत ते तुम्हाला कळणार आहे. बघा आता आन्सर की मध्ये कसं दिलेलं आहे, इकडे आहे तुमचं करेक्ट आन्सर आणि करेक्ट ऑप्शन आणि इकडे आहे तुमचा रिस्पॉन्स, कॅन्डिडेट रिस्पॉन्स. तर करेक्ट आन्सर सुद्धा कळणार आहे त्याचं काय आहे, तुमचा रिस्पॉन्स काय होता आणि करेक्ट आन्सर काय आहे. आणि चौथी गोष्ट आहे की सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, तुम्ही तक्रार करू शकता. या आन्सर की मध्ये एखादा प्रश्न चुकीचा असू शकतो, एखादा प्रश्नाचं उत्तर काहीतरी वेगळं आहे आणि त्या आन्सर की मध्ये वेगळं दिलं गेलेलं आहे, म्हणजे काहीतरी मिसमॅच आहे किंवा तुम्हाला डाऊट आहे आणि तुम्ही कन्फर्म आहात की या ठिकाणी हे चुकलंय काहीतरी, मग तुम्ही तक्रार करू शकता. याला आहे म्हणतात आपण ग्रीव्हन्स किंवा ऑब्जेक्शन रेझिंग म्हणतात. हे दरवर्षी असतं, याही वर्षी होत आहे. त्यामुळे आता पहिली गोष्टी काय करायला माहितीये का, ही जी आन्सर की आहे ना ही डाउनलोड करून ठेवा. डाउनलोड कशी करायची आहे मी तुम्हाला डेमो तर दाखवत नाही पण काही व्हिडिओ सजेस्ट करेन. गणितांक सरांचा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही तिथे जाऊन बघा, त्यांनी एक शॉर्ट टाकलेला आहे तिथे, बेस्ट कळेल. जमलं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि राजेशचा आहे, राजेश म्हणजे राजेश पोद्दार, त्यांनी देखील लॅपटॉपवरती कसं बघायचं आणि कसं डाउनलोड करायचं हे देखील सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही रेफर करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का की ही जी आन्सर की आहे ती डाउनलोड करून ठेवा. आळस अजिबात करू नका किंवा येत नाही म्हणून थांबू नका. येत नसेल तर व्हिडिओ देत आहे ते व्हिडिओ बघून डाउनलोड करून ठेवा. का माहितीये का, पुन्हा ही जी तुमची आन्सर की आहे ही डाउनलोड करता येणार नाही. फक्त 3 दिवस आहेत. मग काय करणार, डाउनलोड करून ठेवा. आणि आता हे 2026 मध्ये याची डेट काय दिलेली आहे, 3 दिवस, 20 मे पासून ते 22 मे पर्यंत, 20, 21, 22, 2026 3 दिवस आहेत तुमच्याकडे बघण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुद्धा. आता ही आन्सर की डाउनलोड करून तुम्ही काय कराल तर तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करा. कसे मार्क कॅल्क्युलेट करायचे आहेत तर तुम्हाला जसं की मी सांगितलं, तुमचं ज्या प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट ऑप्शन असं दिलेलं असेल आणि इकडे असेल तुमचा रिस्पॉन्स काय आहे. जर समजा करेक्ट ऑप्शन त्या क्वेश्चनचा B असेल पण तुम्ही सिलेक्ट केलाय C तर ते तुमचं चुकलं. आणि या ठिकाणी जर इथे पण C आहे आणि इथे पण C आहे याचा अर्थ काय, तुम्ही बरोबर उत्तर त्या ठिकाणी चूज केलेलं आहे आणि तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता इथं तिथं त्यांनी ABCD असं दिलेलं नाहीये, प्रत्येक ऑप्शनचा एक ID दिलेला आहे, तो ID तुमचा मॅच झाला पाहिजे. जो करेक्ट आन्सरचा ID आहे
तोच तुमचा कॅन्डिडेट रिस्पॉन्सचा आयडी मॅच झाला पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर आलं आणि तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळाला. आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. तुम्ही काय करणार, पूर्ण जी आन्सर की तुम्ही डाउनलोड करून घेतलेली आहे त्या डाउनलोड करून घेतलेल्या आन्सर की मध्ये तुम्ही बघणार की किती ऑप्शन्स तुमचे बरोबर आहेत, किती क्वेश्चन्स तुमचे बरोबर आहेत. समजा फिजिक्समध्ये तुम्हाला असं सापडलं की तुमचे 30 जे क्वेश्चन्स आहेत ते बरोबर आहेत, तर तुम्हाला किती मार्क पडले फिजिक्समध्ये 30. तुम्ही केमिस्ट्री पण चेक केला असं एक एक करून, तर त्या ठिकाणी तुम्हाला 40 क्वेश्चन बरोबर सापडले, तुमचे उत्तर बरोबर आली, तर 40 मार्क पडले. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मिळून तुमचे किती झाले, त्या ठिकाणी 70 मार्क झाले. आणि तुम्ही गणिताचे पण तुमचे मॅथ्सचे देखील जे क्वेश्चन्स आहेत ते चेक केले, त्याच्यात तुम्हाला कळलं की तुमचे त्या ठिकाणी 25च क्वेश्चन समजा बरोबर आलेले आहेत. आणि आपल्या मॅथ्सला 2 मार्क्स असतात, तर 25 दुने 50 मार्क मिळाले, तिकडचे 70 आणि हे 50 120 मार्क तुम्हाला मिळाले. कितीपैकी, 200 पैकी. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही आन्सर की चेक करायची आहे. मग आता या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट काय होते, जसं की मी व्हिडिओमध्ये आधी देखील बोललो होतो, काय बोललो होतो की किती मार्क पडतात ते समजेल. समजा एखाद्याला 200 पैकी समजा तो 180 70 असा जात असेल, तर त्याला लगेच अंदाज लागेलच ना की मला त्या ठिकाणी चांगलं ॲडमिशन होणार आहे, एकदम बेस्ट झालेलं आहे. हा असं नाही आहे म्हणा, आज हा तर फर्स्ट अटेम्प्टच आन्सर की आहे. सेकंड जे तुमचा अटेम्प्ट आहे त्याचे देखील आन्सर की यायचे आहे, कदाचित त्याच्यात आणखी वेगळा स्कोर असू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला कळणार आहे की 200 पैकी किती मार्क पडलेले आणि 200 वरून तुम्ही देखील अंदाज लावू शकता की पुढे काय होणार आहे. आता थोडा महत्त्वाचा मुद्दा की ऑब्जेक्शन रेज कुणी करायचे आहे. जर तुम्हाला वाटतंय की माझ्या या आन्सर की मध्ये काहीतरी चुकलेलं आहे, एखादा क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनवरती मला डाऊट आहे किंवा इनकरेक्ट आन्सर त्या ठिकाणी आहे आणि माझा इथे मार्क वाढू शकतो, तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी ऑब्जेक्शन रेज करू शकता. पण एक एंट्री बॅरियर यांनी घालून ठेवलेलं आहे CET सेलनी, ते काय आहे तर 1000 रुपये तुम्हाला फी भरायची आहे एका ऑब्जेक्शनसाठी. म्हणजेच की एका प्रश्नाच्या ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला 1000 रुपये. आणि समजा एखाद्याला वाटलं की 10 ऑब्जेक्शन द्यायचे ते एकाच आन्सर मध्ये, असं होणार तर नाही, पण फॉर एक्झाम्पल, तर त्याचे तिथे 10,000 होणार नाही असं धरून चाला. मग हे एक एंट्री बॅरियर ठेवले त्यांनी की एका प्रश्नासाठी 1000 रुपये. मग तुमची जर तयारी असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी ऑब्जेक्शन रेज करू शकता. तर आता हे ऑब्जेक्शन रेज कसं करायचं आहे याचा देखील डेमो राजेशने बनवलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते बघून तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट की समजा एखाद्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन रेज केलं आणि त्यानंतर ते ऑब्जेक्शन त्याचं अप्रूव्ह देखील झालं, त्यानंतर पुढे काय होणार तर त्या संपूर्ण बॅचसाठी त्या क्वेश्चनचा जो मार्क आहे तो संपूर्ण बॅचला दिला जाणार. म्हणजेच की समजा मी परीक्षा दिलेली आहे आणि मी ऑब्जेक्शन रेज केलं, ते एक्सेप्टेड झालं, मग काय होणार की माझ्यासोबत जेवढे काही विद्यार्थी होते त्या सगळ्यांना ते क्वेश्चनचे मार्क मिळून जाणार, त्यांनी अप्लाय केलेलं असो अगर नसो. म्हणजे एका अर्थी भलंच आहे. समजा एखाद्याने अप्लाय केलं, त्याचं एक्सेप्टेड झालं, तर संपूर्ण बॅचचं भलं होणार आहे. मग असं जर तुमचं ऑब्जेक्शन एक्सेप्ट झालं, त्यांनी मान्य केलं की हा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि तुम्हाला भेटते या ठिकाणी मार्क, तर तुमचे ते 1000 रुपये आहेत ते तुम्हाला रिफंड देखील केले जाणार. आणि समजा ते एक्सेप्टेड नाही झालं, रिजेक्ट झालं, तर ते रिफंड होणार नाही, ते तुम्हाला परत भेटणार नाही. मग या आन्सर कीचा उपयोग काय आहे नेमका, कशाला ही आन्सर की दिली आहे, तर याचं उत्तर मी सांगेन की पारदर्शकता गरजेचं आहे ना, की तुम्ही काय त्या ठिकाणी रिस्पॉन्स देऊन आलात, तुम्हाला थोडं तरी आठवणारच आहे की मी कुठले रिस्पॉन्स या ठिकाणी दिलेले होते, तर त्याच्यावरून तुम्हाला समजेल की काय नेमकं मी करून आलेलो होतो. एक पारदर्शकता म्हणू शकतो आपण त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की जर तुम्ही ऑनलाईन एक्झाम देऊन येत आहात, तर हे एक बाय डिफॉल्ट पण आहे की ते आन्सर की जे आहे आणि जी क्वेश्चन पेपर आहे तो रिलीज केला पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत. आणि 200 पैकी किती मार्क पडत आहेत, ते जे मार्क आहेत ॲक्च्युअलमध्ये ते देखील समजले पाहिजे. कारण की असं होऊ शकतं, शेवटी बघायला गेलं तरी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, थोड्याफार चुका कदाचित होऊ शकतात, म्हणून हे गरजेचं आहे. आता तुमचं काम काय आहे, हे डाउनलोड करा, चेक करा किती मार्क पडतात ते. काही ऑब्जेक्शन असेल तर रेज देखील नक्की करा. आणखी गोष्टी आहेत, थांबा जाऊ नका व्हिडिओ सोडून. दरवर्षी मी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनमध्ये गायडन्स करत असतो. माझे बरेच व्हिडिओ देखील आहेत ऑलरेडी आणि यावर्षी देखील करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की याच्या पुढे सुरू करत आहोत आपण इंजिनिअरिंग गायडन्स सिरीज. हे दरवर्षीच करतो, बेसिकली सांगणार की ॲडमिशन कसं काय काय होतं, कुठल्या पर्सेंटाईलला किती, कुठलं कॉलेज वगैरे, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला हळूहळू कळतील पुढे. त्यामुळे काय करणार, सबस्क्राईब करणार. काही डाऊट असेल ना कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि माझं नाव लक्षात ठेवा, संकेत. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.